नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. देवस्वारीच्या पवित्र तीर्थस्नानानंतर कुणकेश्वर महाशिवरात्रीची सांगता. हिटमॅन रोहितचे कोच दिनेश लाड यांनी युवा क्रिकेटपटूंना दिले क्रिकेटचे धडे. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अथायू हॉस्पिटल देणार दोडामार्गात रुग्णसेवा. कळणेत आरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. अणसुरी आणि सावे विभागातील काही शाखा प्रमुखांनी राजीनामे दिले म्हणून शिवसेनेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कुणाच्या तरी आहारी जाऊन नाणार रिफायनरीचे समर्थन शिवसैनिक करणार असतील तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. नाणारला 1 तारखेला आमची जाहीर सभा आहे. नाणारच्या बाबतीतली आमची भूमिका ही स्पष्ट आहे, जी मुख्यमंत्री महोदयांनी परवा मांडली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय स्पष्ट असं म्हणाले की नाणार हा विषय माझ्यासाठी बंद झालेला आहे. शिवसैनिकांनी मागणी करणं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. शिवसेनेची भूमिका ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि जी शिवसेनेची भूमिका असेल तीच शिवसैनिकांना मान्य करावी लागेल. नाही, मला हेच आश्चर्य आहे की ज्यावेळी निर्णय घ्यायचे होते त्यावेळी घेतले नाही. आता उद्धव साहेबांचं सरकार आल्यानंतर काही लोक समर्थनाचे मेळावे घेत आहेत, काही लोक समर्थन करत आहेत. त्यावेळी ज्यावेळी युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस यांच्याबरोबर नव्हती, खासदारकीला ती युती भाजपबरोबर होती, त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्याच्यातनं भाजपाची भूमिका त्यांनी स्पष्ट मांडलेली होती. आता उद्धव साहेबांचं सरकार आलं आहे, त्यांच्या मनात ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून काही आरोप प्रत्यारोप चालू आहे. ठीक आहे, पण नाणारबाबतची शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट आहे. साहेब, तुमच्या शिरगावमध्ये स्टरलाईटनं ॲक्वायर केलेली 702 एकर जागा ही शासनानं ताब्यात घ्यायचा परवाच्या मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये फायनल झालं. त्याच्यातनं तांत्रिक बाब अशी समोर आली की ते कोर्टामध्ये आहे. मग कोर्टाच्या बाहेर जर हे कॉम्प्रोमाइज होऊ शकलं, तडजोड होऊ शकली, तर तिथं मरीन पार्क किंवा मँगो पार्क करण्याचा शासनाचा मानस आहे आणि प्रदूषण विरहित कारखानदारी आणण्याचा मानस आहे. नाणारची भूमिका मुख्यमंत्र्यांची जी आहे ती तिथं मांडण्यासाठी बैठक सभा आहे. असं वाटतं की अशोक वालम सुद्धा आमच्याबरोबर असतील आणि शिवसेना एवढी काही डळमळीत झालेली नाही की कोणाच्या राजीनाम्यानं आणि तिथल्या भागातली शिवसेना संपेल. पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं समजवायचं, काय समजवायचं याच्यापेक्षा रिफायनरीच्या आहारी जाऊन किंवा काही लोकांच्या आहारी जाऊन शिवसैनिक काम करत असतील त्यांची गय केली जाणार नाही. कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेला यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. देवस्थान व प्रशासनाला सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता शांततेत हा उत्सव संपन्न झाल्याने कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर पेडणेकर, सरपंच श्रुती बोंडाळे या सर्वांनी शिवभक्त, प्रशासन, व्यापारी वर्ग या सर्वांचे आभार मानले. 3 दिवस चाललेल्या या महाशिवरात्री यात्रेची आज सांगता झाली आहे आणि याच यात्रेत जवळपास कोट्यवधींची उलाढाल झालेली आहे. आपल्यासोबत आहे तेथील व्यापारी वर्ग, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या वर्षीचा नेमका यात्रोत्सव कशा प्रकारे होता आणि काय सांगाल नेमकं. यावर्षी यात्रा फारच छान पार पडली. कोट्यवधी लोक आलेले आहेत आणि आमचा जवळजवळ संपूर्ण सेल पण चांगला झाला आहे. जवळजवळ सगळा माल संपत आलेला आहे. सर्व व्यवस्था छान आहे. दर्शनाची व्यवस्था पण चांगली आहे. इथला रम्य परिसर असल्यामुळे इथं तर फारच छान वाटतं. इथली यात्रा म्हणजे आम्हाला हेच वाटतं, म्हणजे फारच छान वाटतं. लाखो भाविकांची पर्वणी म्हणून ओळखल्या जाणार श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्रीची यात्रेची आज सांगता झाली आहे. आज यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी या यात्रेला झाली होती. आपल्यासोबत आहेत येथील व्यापारी वर्ग ही मोठ्या प्रमाणात समाधानी आहे. आपण जाणून घेऊया व्यापारी वर्गाची आज काय बोलक्या प्रतिक्रिया. मी राजेंद्र मानगाव कोतळे बाजार. मी जवळजवळ 25-30 वर्ष या ठिकाणी जत्रेला येतोय. परंतु या ठिकाणी आज जी जत्रा झाली ती या जत्रेमध्ये एक रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. गर्दी भरपूर होती आणि व्यापार पण समाधानकारक झालेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ कोट्यावधी रुपयाची उलाढाल झालेली यावर्षी दिसून येते आणि गर्दीचा उच्चांक या ठिकाणी झालेला आहे. जेव्हा
देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ग्रामपंचायत यांनी जे यात्रेचे नियोजन केले कशा प्रकारे केलेलं आहे? या ठिकाणी इथले ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट किंवा इथे ग्रामपंचायत, सरपंच यांनी सर्व व्यापाऱ्यांना किंवा सर्वांना चांगलं सहकार्य दिलेलं आहे आणि नियोजनबद्ध या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्या दिवशी तर उच्चांक गर्दी होती, त्या ठिकाणी एका तासामध्ये आपल्याला दर्शन मिळत होते, त्यामुळे रांगाही भरपूर होत्या आणि यावर्षी जत्रेचं नियोजन चांगलं केलेलं आहे. तीन दिवस चाललेल्या या महाशिवरात्रीची यात्रेची सांगता झालेली आहे. मोठ्या उत्साहात, भक्तिभावात उत्साहात देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा उत्सव संपन्न झाला आहे. मोठ्या प्रमाणात चांगले सहकार्य देखील ग्रामपंचायतीने आपल्यासोबत आहेत. कुणकेश्वर गावचे सरपंच बोंडाळे मॅडम, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. 21, 22, 23 ही 3 दिवसाची आमची शिवरात्री यात्रेचा आजचा तिसरा दिवस. देवस्वारी आज अमावास्येच्या दिवशी आंघोळ करून निघण्याच्या तयारीत असताना आज यात्रेची आमच्या समाप्ती होत आहे. पण 3 दिवस आम्हाला खूप भाविकांची गर्दी होती आणि आज यंदाचं वर्ष म्हणजे खूप विक्रमी लाखो भाविकांनी आमच्या इथे दर्शन घेतलं, तर खूप विक्रमी उच्चांक गाठलेला आहे. ही गर्दी बघून आम्ही ग्रामस्थ खूप खुश आहोत. अशीच दरवर्षी आमच्या इथे गर्दी वाढणार आहे. यानुसार आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत सर्व आम्ही इथे जी तयारी केली होती, नियोजन केलं होतं, त्याच्यासाठी आम्हाला मदत करणारे आमचे देवगड पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी, खास करून श्री कातोले साहेब यांनी खूप आम्हाला मदत केली. त्यांची मी खूप खूप आभारी आहे. व सर्व आमच्या इथले जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्यासुद्धा यंदा खूप खुश आहेत ते की आमचा धंदा चांगला झाला. तर हे सगळं आम्हाला आनंदाचं वातावरण आहे. आणि आजच्या तिसऱ्या दिवशी मी एवढंच सांगू इच्छिते की येणाऱ्या सर्व भाविकांनी येऊन चांगलं दर्शन घेतलं, आम्हाला सहकार्य केलं, तर मी सर्वांना खूप धन्यवाद देते. व दरवर्षी अशीच चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य होऊन दे. यात्रेमध्ये पहिली पूजा जी केली जाते ती आमच्या मानकरी आपले आहेत त्यांच्याकडून केली जाते, परंतु खरा मान आज या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्यांचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून पूजा झालेली आहे. आणि हे भाविक येत असतात, त्यांना दर्शन देण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करतो. देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर सेवा मंडळमय, कुणकेश्वर ग्रामस्थ, कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी भाविकांना योग्यरीतीने दर्शन देण्याचं काम करतो. त्याबरोबर आम्हाला आज सहकार्य विद्युत मंडळाचं सहकार्य मिळालेलं आहे. आज 3 दिवस लाईट व्यवस्थितपणे चालू ठेवलेली आहे, त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी खरं तीर्थस्थान आहे. तिसऱ्या दिवशी या ठिकाणी समुद्रावर आमच्या तीर्थस्थान करतात. त्याबरोबर जे देव स्वाऱ्या आलेले आहेत, हे देवस्वाऱ्या 3 स्वाऱ्या आलेल्या आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. आणि देवस्वाऱ्यांनी समुद्रामध्ये तीर्थस्थानामध्ये आंघोळ केल्यानंतर जी लग्न नवीन झालेले असतात ती जोडपी या ठिकाणी समुद्रामध्ये तीर्थस्थानामध्ये आंघोळ करतात आणि त्यांना फलित मिळतं असं आत्तापर्यंत अनुभव आहे. आणि प्रत्येक जोडपी असतात तेही आंघोळ करतात. आणि देवस्वाऱ्या आल्यानंतर आज आम्हाला खरं आनंद मिळतो. तो या देवस्वाऱ्या आल्यानंतर लोकांना साहजिकच एक आनंद असतो. आणि आम्ही विनंती करतो या बाईकद्वारे की देवस्वाऱ्याने अजून यावं आणि या ठिकाणी कुणकेश्वर देवाची महती कशी वाढेल यासाठी आज नाही म्हटलं तर वेबसाईटवरती किंवा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये श्री कुणकेश्वर देवाचं नाव गेलेलं आहे. त्यासाठी आपल्यासारख्या प्रसारमाध्यमांनी आणि भाविकांनी जी आम्हाला देणगीदारांनी जी आम्हाला साथ दिलेली आहे ती आम्ही कधीही नाकारू शकत नाही. आणि आताबद्दल सर्व आलेले आहेत, आम्हाला सहकार्य भाविक जे आलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो. शिवतीर्थावर चाललेल्या या 3 दिवसाच्या महाशिवरात्री यात्रेची आज देवस्वाऱ्यांच्या पवित्र तीर्थस्थानाने सांगता होत आहे. मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा झालेला आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे ते मूळ यात्रेकडे.
पण आज तीर्थक्षेत्राने मूळ जी यात्रा असते जी सांगता झालेली आहे. आपल्यासोबत आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर पेडणेकर. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय नेमकं या यात्रेचं वेगळेपण सांगाल, कारण यावर्षी इतर यात्रांपेक्षा यावर्षी ही लक्षात राहणारी 2020 यात्रा असेल, कारण आत्तापर्यंतच्या कालावधीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी या यात्रेत झालेली आहे. काय सांगाल तुम्ही? दक्षिण कोकणची काशी श्रीदेव कुणकेश्वर यांचा यावर्षी 2020 या सालातील यात्रोत्सव 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाला असून यावेळी विक्रमी गर्दीने उच्चांक केला असून भाविक तसेच पर्यटक तसंच देवस्वाऱ्यांनी परिसर गजबजून गेला असून देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांची दर्शनाची सुलभ रीतीने व्यवस्था केलेली असून त्याचाही लाभ भाविकांनी घेतला आहे. तसंच प्रशासन, महसूल विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य विभाग असेल, आरोग्य विभाग असेल यांचं पूर्ण सहकार्याने यात्रा यशस्वी करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ सेवा मंडळ यांनी विशेष प्रयत्न करून यात्रा कशी सुरळीत पार पडेल याचं आम्ही पूर्ण नियोजन करून जवळजवळ आज यात्रेत 3रा दिवस असून यात्रेची सांगता आहे. आणि मी सर्व जे भाविक आहेत, महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे यांचं विशेषतः आभार मानतो, कारण त्यांच्याही सहकार्यामुळे यात्रा यशस्वी होण्यासाठी खूप मदत झालेली आहे. यावर्षी हा यात्रोत्सव झाला तो अगदी गर्दीचा उच्चांक गाठलेला होता. व्यापारी वर्गानेही तशी कबुली दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात येथे उलाढाल झाली आणि पहिल्या दिवसापासूनच उलाढाल जास्त प्रमाणात झाली. कोट्यावधीच्या उलाढाल येथील व्यापारी वर्ग देखील आज खुश आहेत. कॅमेरामन आनंद तांबेसह स्वप्नील लोके, देवगड. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे पुरस्कार संस्थापक अध्यक्ष YP नाईक यांनी जाहीर केले. ज्ञानदीपच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गेली 13 वर्ष शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे पुरस्कार जाहीर झालेत. यामध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यसेवा पुरस्कार अनवर खान, पर्यावरण संवर्धन पुरस्कार नंदन घोगळे, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्नेकर, कला व साहित्य गौरव पुरस्कार बालकवी मनोहर परब, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सुधीर पराडकर, ज्ञानदीप उदयोन्मुख आदर्श युवा कार्यकर्ता पुरस्कार विलास चंगले, ज्ञानदीप युवा पुरस्कार दुर्गेश उर्फ देव्या सूर्याची यांना जाहीर करण्यात आले. ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष YP नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केलेत. यावेळी संस्थापक अध्यक्ष YP नाईक, अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गावस, RS मांगले, प्राध्यापक रुपेश पाटील, सौ प्रज्ञा मातोंडकर, प्रतिभा चव्हाण, संप्रवी कशाळीकर, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी या संस्थेचे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार यावर्षी आम्ही या ठिकाणी आज जाहीर करत आहोत. आमची बैठक या ठिकाणी आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2020 रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्या कार्यकारिणीचे ज्येष्ठ खजिनदार SR मांगले सर यांच्या अध्यक्षतेखालची आजची सभा या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी घेतो आहोत. या सभेसाठी SR मांगले सर, संस्थापक YP नाईक, आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सहसचिव विनायक गावस, त्याचबरोबर प्रज्ञा मातोंडकर मॅडम, प्रतिभा चव्हाण, त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल कदम सर, संप्रवी कशाळीकर मॅडम आणि प्राध्यापक रुपेश पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही जिल्हा स्तरावरचे गौरविले जाणारे पुरस्कार आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आम्ही गेली 13 वर्ष निवड करत असताना प्रस्ताव मागत असतो. जिल्हा स्तरावरचं हे कार्य चालू असताना 8 तालुक्यातून विविध अशा प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्यिक, पत्रकारिता अशा विविध कार्यक्षेत्रातून हे प्रस्ताव येतात. याही वर्षी जवळपास 20 ते 25 प्रस्ताव या ठिकाणी आलेले आहेत आणि आज निवड कमिटीनं या 20-22 पुरस्कारापैकी आज एकूण 7 पुरस्कार या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत. 2020मध्ये प्राध्यापक रुपेश पाटील यांच्या प्रेरणेतून आज 2 पुरस्कार अधिक या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. त्यापैकी उदयोन्मुख आदर्श युवा पुरस्कार आणि त्याचबरोबर दुसरा एक ज्ञानदीप युवा पुरस्कार असे 2 पुरस्कार या ठिकाणी आपण जाहीर करतो आहोत. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारचे प्रस्ताव आल्यामुळे
बांदा इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त शिक्षक आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे, जिल्ह्याला ओळख असणारे असे मान्यवर अनवर अब्दुल रजाक खान बांदा यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याबद्दल त्यांना आम्ही हा पुरस्कार देतो. त्यानंतर तळेबाजार तालुका देवगड इथून जो प्रस्ताव आलेला आहे तो नंदन अंकुश घोगळे सर हे प्रभारी तळेबाजार हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. त्यांचं मोठं काम पर्यावरण संवर्धन अशासाठी आणि पर्यावरण संवर्धन हा पुरस्कार आम्ही त्यांना आज घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य घोटगे तालुका कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते, तळागाळातील लोकांच्यासाठी जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, गोरगरिबांच्यासाठी धावून जाणारे अशी जिल्ह्याला सुपरिचित असणारी मंडळी म्हणजेच लॉरेन्स रुजाय मान्यकर यांना यावर्षीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांनाही आम्ही सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करत आहोत. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला एक बाल साहित्यिक म्हणून आणि त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुपरिचित असणारे वेगवेगळ्या प्राथमिक शाळेमध्ये उपक्रम राबवणारे मनोहर वसंत परब कारिवडे तालुका सावंतवाडी यांना यावर्षीचा कला व बाल साहित्यिक हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना गौरवलेला आहे. त्याच्यानंतर सावंतवाडीतील दुसरी व्यक्ती जी आहे ते सुधीर सावळाराम पराडकर, समाजामध्ये सगळ्यांना सुपरिचित असणारी ही व्यक्ती. आणि जेव्हा त्यांचा आम्ही प्रस्ताव पाहिलेला आहे, रिक्षा संघटना जी आहे त्याच्यासाठी जे लोक जे आहेत गोरगरिबांच्यासाठी धावून जाणारे अशा प्रकारचे ही जी व्यक्तिमत्व जे आहे त्यापैकी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा सुधीर पराडकर याला आम्ही जाहीर केलेला आहे. त्यानंतर यावर्षी रुपेश पाटील सरांनी जाहीर केलेले विलास जनार्दन जंगले हे अतिशय दुर्गम भागामध्ये राहणारे, जंगलामध्ये ग्रामीण भागामध्ये दुर्गम अशा भागामध्ये राहणारे आणि खेड्यापाड्यातील धनगर समाजाची उन्नती या लोकांच्यासाठी धडपडणारा असं एक युवा नेतृत्व म्हणजे विलास जनार्दन जंगले केसरी, त्यांचं गाव आहे केसरी तालुका सावंतवाडी, यांना आम्ही ज्ञानदीप उदयोन्मुख आदर्श युवा कार्यकर्ता पुरस्कार आम्ही त्यांना जाहीर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण जिल्ह्याला सुपरिचित असं एक तरुण उमद नेतृत्व, अवघं अगदी 20 ते 25 वर्षाचं नेतृत्व, दुर्गेश उर्फ देव्या रमेश सूर्याजी, त्यांना ओळखतात ते देव्या सूर्याजी म्हणूनच. जवळजवळ 100 ते 150 तरुण त्यांच्याकडे आहेत. ज्या वेळेस एखादा अपघात असेल, एखादा रुग्णाला जर रक्त पाहिजे असेल तर रक्त देण्यासाठी कोणत्याही वेळा रात्र 12ला 1ला जरी तुम्ही फोन केला तरी त्यांची जी मंडळी जी आहे धावून जाणारी अशासाठी की हा एक पुरस्कार जो आहे असे दुर्गेश रमेश सूर्याजी यांना आम्ही हा ज्ञानदीप युवा पुरस्कार देत आहोत. एवढाच हेतू आहे की पुरस्कारामुळे माणसाला एक उमेद वाढते, प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि आपण कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी आहोत आणि समाजासाठी आपण कुठेतरी देणं आहोत याच भावनेतून ही मंडळी सातत्याने कार्य करत असते. परंतु त्या लोकांकडे एखाद्या व्यासपीठावरती येणे, कौतुकाची थाप मारणे हे होत नाही आणि त्याच्यासाठी गेल्या 14 वर्ष आम्ही सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मग तो सामाजिक असेल, साहित्यिक असेल, क्रीडा असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मंडळींना आम्ही पुरस्कार देतो आणि गौरवित असतो. जेणेकरून फार मोठे आम्ही काम करतोय असंही काही नाही आहे, परंतु त्या लोकांना एक भावना आमची आहे की मनपूर्वक आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या लोकांना भविष्यामध्ये एक त्यांना जो जे आपण म्हणतो, जी प्रेरणा म्हणतो, जी प्रोत्साहन जे आहे ते याच्यातून मिळावं हाच आमचा एक ज्ञानदीप मंडळाचा हा हेतू असतो. आणि या दृष्टीनं आमच्या ज्ञानदीप मंडळाचे जे सर्व पदाधिकारी जे आहेत हे सर्व पदाधिकारी शिक्षक आहेत, सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आज आमचे जे अध्यक्ष जावेद भाई आहेत ते राष्ट्रीय खेळाडू आहेत, नॅशनल लेवल राज्यस्तरावरचा त्यांचा मोठा अनुभव आहे आणि त्या याच्यातूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्या युवकांना सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना एक कौतुकाची थाप मारावी याच हेतूनं आम्ही त्यांना एक सन्मानचिन्ह देतो. त्याचबरोबर शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते आम्ही रोख रक्कम अशा प्रकारचं आमचं कार्य हे सातत्याने चालू असतो. पुढील आता 8 मार्चला आमचा जागतिक युवा महिला दिन साजरा आहे. त्याच्यानंतर दरवर्षी आम्ही निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि ओपन गटासाठी खुल्या गायन स्पर्धा ज्या आहेत, त्याचबरोबर काव्यलेखन स्पर्धा अशा विविध स्पर्धा आम्ही दरवर्षी घेतो. ओरोस या ठिकाणीच मागच्या जूनमध्ये आम्ही जवळजवळ ज्ञानदीपतर्फे आणि ओरोस जिल्हा क्रीडा अधिकारी ऑफिस यांच्यातर्फे जवळजवळ 300 झाडं आम्ही क्रीडा संकुलामध्ये ते लावलेले आहेत. असे विविध उपक्रम राबवणे, समाजाभिमुख कार्य करणे
सामाजिक बांधिलकी पाळणे याच हेतूतून आज ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ हे सामाजिक कार्याची वाटचाल गेली 14 वर्ष सातत्याने चालू ठेवलेलं आहे. आणि या पुरस्कारातून आम्हाला एवढंच वाटतं की जी मंडळी सामाजिक असेल शैक्षणिक कार्यातून त्यांना उत्साह मिळावा आणि भविष्यामध्ये त्यांना अधिकाधिक कार्य करण्याची उमेद व्हावी याच हेतूनं हे पुरस्कार आम्ही जाहीर करतो. आज हे पुरस्कार आम्ही जाहीर केलेले आहेत. भविष्यामध्ये आता जे 15-20 दिवसामध्ये आम्ही मान्यवरांच्या हस्ते त्यांचा आम्ही यथोचित अशा प्रकारचा गौरव करणार आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात यानंतरची बातमी. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. श्रीदेव कुणकेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेचा वार्षिक उत्सव नुकताच संपन्न झाला. सुमारे 11व्या शतकात हिंदू राजवटीच्या काळातच हे शिवमंदिर बांधले गेल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्री यात्रेनिमित्त थेट आकाशातून टिपलेले कुणकेश्वर यात्रेचे
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेला शिवतीर्थावर शिवभक्तांची विक्रमी गर्दीची नोंद झाली. आतापर्यंतच्या तुलनेत शिवभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणायला हरकत नाही. आमचे देवगड प्रतिनिधी स्वप्नील लोके यांनी या परिस्थितीचा घेतलेला आढावा. दक्षिण कोकणची काशी म्हणून गणल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वरची महाशिवरात्री वार्षिकोत्सव अर्थात श्री क्षेत्र कुणकेश्वरला महाशिवरात्र यात्रा 21, 22, 23 फेब्रुवारी या 3 दिवसाच्या कालावधीत या संपन्न होत आहे. यात्रेची सांगता शिवतीर्थावर पवित्र तीर्थस्थानाने होत असते. या पवित्र तीर्थस्थानासाठी भाविकांचा अल्लोट जनसागर कुणकेश्वर शिवतीर्थावर जमलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आजपर्यंतच्या महाशिवरात्रीच्या वार्षिकोत्सवास सन 2020 म्हणजे अर्थात 2020चा महाशिवरात्री वार्षिकोत्सव हा सर्वांच्याच लक्षात राहील इतकी रेकॉर्ड ब्रेक गर्दी कुणकेश्वर शिवतीर्थावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. या 3 दिवस चाललेल्या या उत्सवामुळे आज कुणकेश्वरला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झालेले आहे. तरी कुणकेश्वरला येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून याची काळजी देवगड पोलीस निरीक्षक संजय कातिवले व त्यांचे सहकारी व देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक पदाधिकारी घेत आहेत. आणि ज्याला शिवभक्त ही चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. 3 दिवस चाललेल्या महाशिवरात्रीच्या उत्सवात राज्यभरातून लाखो शिवभक्तांची उपस्थिती शिवतीर्थावर दाखल झालेली आहे. काही क्षणातच पवित्र तीर्थस्थानाने या यात्रेची सांगता होईल. मात्र हा आत्तापर्यंतच्या यात्रेत मोठ्या प्रमाणात झालेला अल्लोट जनसागर रेकॉर्ड ब्रेक करणारा जनसागर हा कुणकेश्वरमध्ये पाहायला मिळेल. कॅमेरामन आनंद तांबेसह स्वप्नील लोके, सिंधुदुर्ग लाईव्ह, देवगड. नगर परिषद व एम्स क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी जिमखाना मैदान येथे 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केलं. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते या मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन झालं. यानंतर या मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरात सुरुवात झाली. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केलं. यावेळी आरोग्य क्रीडा सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, नगरसेवक उदय नाईक, आनंद नेवकी, बांदा सरपंच अक्रम खान, जावेद खतीब, राजन आंगणे, राहुल रेगे, सुधीर नाईक आदी उपस्थित होते. दुसरी गोष्ट क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की आजकाल काय झालंय की पॅरेंट, तुम्ही राग मानून घ्याल कदाचित या गोष्टीला, की प्रत्येक पॅरेंटना वाटते की माझा मुलगा क्रिकेटरच व्हावा. त्याच्यामागे एकच उद्देश आहे. कारण हल्ली काय झालं की क्रिकेटमध्ये एवढा अमाप पैसा आलेला आहे तर प्रत्येक पॅरेंटना वाटते माझा मुलगा डॉक्टर नाही झाला चालेल, माझा मुलगा इंजिनियर नाही झाला चालेल, पण क्रिकेटर बनला तर माझा मुलगा किती पैसे कमवेल. त्याच्यामध्ये काही
चुकीचा तुमचा हे नाही आहे, विचार नाही आहे. कारण आपण ज्यावेळेस मुलाचं भवितव्य घडवायचा प्रयत्न करतो तो काहीतरी पुढे मोठा होईल, काहीतरी पैसे कमवेल ह्याच दृष्टीने करतो. परंतु आता काय झालं, प्रत्येक पॅरेंट क्रिकेटमध्ये जास्त टाकायला लागले, कारण की माझा मुलगा केवढे पैसे कमवून आणेल. तर तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही ह्या दृष्टिकोनातून मुलांना क्रिकेटमध्ये टाकू नका. ह्या दृष्टिकोनातून त्या मुलाला चांगली शिकवण मिळेल, कारण शिकवण सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण घरी राहिल्यानंतर मुलगा एकदम मोबाईलमध्ये असतो किंवा मुलगा कॉम्प्युटरमध्ये किंवा मुलगा खेळामध्ये, आपल्या परिसरामध्ये जो खेळायला जातो त्यावेळेस तिकडे मुलांमध्ये काही बाचाबाची होते, मारामारी होतात, घाणेरडं बोललं जाते. त्याच्यापेक्षा ज्यावेळेस तो क्रिकेट अकॅडमीमध्ये येतो तर त्यावेळेस त्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्याला चांगलं फिटनेस कसं करावं, मुलांनी कसं धावावं, काय करावं ते शिकवलं जाते, किंवा त्याला क्रिकेट कसं शिकवावं ते शिकवलं जाते. तर त्याच्याकरता तुम्ही एक विचार करून पाठवा की माझा मुलगा चांगला एक माणूस बनेल. तुम्ही कदाचित राग मानाल की तुम्ही पाठवलं आहे की प्रत्येकाला क्रिकेटर बनण्यासाठी पाठवलेलं आहे, पण काही मुलांमध्ये नॅचरल टॅलेंट. मी रोहित शर्माचा कोच आहे म्हणून मी रोहित शर्माला घडवलेलं नाही, मी सिद्धेश लाडचा बाबा आहे म्हणून मी सिद्धेश लाडला क्रिकेट घडवलेलं नाही आहे. त्यांच्यामध्ये काही गुणवत्ता होती, मी फक्त त्यांना चांगलं एक गोष्ट शिकवली, ती त्यांनी आत्मसात केली. त्यांच्याकडे टॅलेंट दिसलं आपल्याला मला, आणि त्या टॅलेंटने त्यांनी उपयोग करून ते पुढे निघून गेलेले. मी शार्दूल ठाकूरला बघितलं, शार्दूल ठाकूरला मी माझ्या घरी ठेवलं, पण तो स्वतःच्या गुणवत्तेवरच पुढे गेलेला आहे. माझ्यामुळे कोणी गुरु हा कधीच श्रेष्ठ नसतो, गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठ असतो. शिष्याने जर चांगलं केलं, आज रोहित शर्माने काहीच केलं आहे म्हणून आज मला एक चांगला गुरु म्हणून ओळखलं जाते. आज रोहित शर्माने काही केलं तर मला कोणी ओळखलं नसते. त्यामुळे माझ्या दृष्टीने शिष्य सगळ्यात मोठा असतो, पण शिष्याने चांगली गोष्ट करणं गरजेचं असते. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. देवस्वारीच्या पवित्र तीर्थस्नानानंतर कुणकेश्वर महाशिवरात्रीची सांगता. हिटमॅन रोहितचे कोच दिनेश लाड यांनी युवा क्रिकेटपटूंना दिले क्रिकेटचे धडे. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अथायू हॉस्पिटल देणार दोडामार्गात रुग्णसेवा. कळणेत आरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूयात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.